चला तर आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी। त्यासाठी मी 4 कांदे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। नंतर ते बारीक कट करून घेतलेले आहेत, एकदम बारीक कट केलेले आहेत। त्यानंतर पावशेर पनीर घेतलेलं आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तेल घालणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा घालणार आहे। जिरे घातल्यानंतर ते चांगले तडतडून दिलेले आहे, त्याला फोडणी बसली पाहिजे। नंतर त्याच्यात हळद घातलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा घालणार आहे आणि कांदा चांगला फ्राय करेपर्यंत कमी गॅसवर तो कांदा फ्राय करणार आहे। बघा मैत्रिणींनो, मी कांदा कसा फ्राय करते, त्याला पूर्ण सोनेरी कलर येऊपर्यंत तो कांदा फ्राय करायचा आहे। कांदा एकदम मेल्ट झाला पाहिजे, म्हणजे फ्राय झाला पाहिजे। तेल तुमच्या म्हणजे तुम्हाला आवडेल तसे वापरा। कुणाला कमी तेल आवडतं, कुणी जास्त तेल टाकतं, तर माझं प्रमाणशीर आहे, त्यामुळे आपल्या आवडीनुसार तेल वापरत जा। त्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। नंतर त्यामध्ये त्याच्यात 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे। आता हे दोन्ही पण मिक्स, म्हणजे एकदम टोमॅटो एकदम असा बारीक होतो बघा, एकदम असं आपण जशी मिक्सरमधून बारीक करून काढतो ना टोमॅटो, तसा हा टोमॅटो बारीक होतो। त्यानंतर मी त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। नंतर ते पण मिक्स करून घेणार आहे। आपल्या भुर्जीला टेस्ट इतकी छान येते ना मैत्रिणींनो, तुम्ही एकदा ट्राय करा आणि नंतर मला कमेंट करून सांगा। आता मी त्यामध्ये आपल्या घरात तिखट, कुणी मसाला वापरत असेल, मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नाही का, मी माझ्या आवडीनुसार घातलेला आहे 1 चम्मच, आणि स्वादानुसार नमक घातलेला आहे। ते चांगलं फ्राय करून घेणार आहे। बघा आता माझ्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघा। आता तुम्ही 2 ते 3 मिनटं असंच फ्राय करायचं आहे कमी गॅसवर। नंतर त्या मसाल्याला असं चांगलं तेल सुटतं। मी कमीच तेल वापरते, जास्त तेल आवडत नाही, त्यामुळे माझ्या भाजीत तेल कमीच असते, पण भाजी एकदम टेस्टी बनते। नंतर मी आता जे आपण पनीर आणलेलं होतं, ते आता मी त्यामध्ये घालणार आहे। एकदम म्हणजे फ्राय केलेलं नाही आहे, काही नाही आहे, तसंच घेतलेलं आहे। मला थोडं मी ठेवलेलं आहे, मुलं माझे तिखट खात नाहीत, तर मी ते फ्राय करून नंतर त्यांना तसंच देते, त्यामुळं थोडंसं मी ठेवणार आहे। मग त्याची भाजी बनवणार आहे। हे तिखट आहे ना, मग तिखट भाजी मोठे खाऊ शकतात, लहान मुलं नाही खाऊ शकत इतकं तिखट। नंतर मी ते फ्राय केलेलं आहे बघा, ते चांगलं कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे। एकदम इतकी चव टेस्ट छान येते ना, चांगलं फ्राय करत राहायचं आहे त्याला। 5-10 मिनटापर्यंत करा, 5 ते 10 मिनिट। एकदम चांगलं फ्राय केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर उपलब्ध असेल तर टाका, म्हणजे माझ्याकडे तर त्या दिवशी नव्हती। नंतर मी त्याच्यामध्ये पनीर मसाला घातलेला आहे थोडा, परत मी ते मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स केल्यानंतर परत 1 मिनिटासाठी मी ते गॅसवर ठेवणार आहे, फ्राय करणार आहे चांगलं। नंतर बघा आपल्या भुर्जीला कलर कसा आलेला आहे, छान, आणि आपली भुर्जी तयार झालेली आहे। नक्कीच एकदा ट्राय करा ही रेसिपी, मोठ्यांना पण आवडते, लहान मुलांना पण आवडते। ही भुर्जी चपातीसोबत खाऊ शकता।